नमस्कार. तुम्हाला आज या सेशनमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरच्या मांडणीच्या दोन तुम्हाला ट्रिक्स मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला एबीसीडी ही छोटी लिपी आणि मोठी लिपी ह्याच्यामध्ये तुम्हाला पाठ असणं गरजेचे, व्यवस्थित अनुक्रमाने त्याच्या. जसं की ए नंतर बी, नंतर सी, नंतर डी, ई, एफ, जी हे तुम्हाला छोटी लिपी आणि मोठी लिपी म्हणजे कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स हे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. आता इथं बघा की स्कूल, पॅराडाईज, चेंज आणि ओरिजिन म्हणजे प्रत्येक शब्द हा वेगवेगळा, म्हणजे त्या प्रत्येक शब्दाची सुरुवात ही कशाने, वेगळ्या शब्दाने झाली. पण इथं बघा यच 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 म्हणजे ऑनर, ह्युमॅनिटी, हंबल आणि हिंडर म्हणजे ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय आलं, यच आहे की नाही. पण बाकीचे नंतरचे शब्द हे वेगवेगळे आले. आता ह्याच्यामध्ये बघा स्कूल, पॅराडाईज, चेंज आणि ओरिजिन ह्याच्यासाठी पण तुम्हाला एबीसीडी क्लिअर असणं गरजेचे. जसे की बघा पहिलं काय आहे, स्कूल, पॅराडाईज, चेंज आणि ओरिजिन. आता ह्याच्यातनं पहिलं अक्षर कुठलं येईल एबीसीडी मध्ये, बघा स्कूल, पॅराडाईज, सी म्हणजे सी ने सुरुवात झाली म्हणल्यावर तुमचं पहिलं अक्षर काय येईल, हे वालं सी, बरोबर. चेंज आहे की नाही, हे पहिल्यांदा आलंय, हे पहिल्यांदा आलंय ना. नंतर बघा सी, सी नंतर काय, डी, डी वरनं कुठं आहे का, नाही. ई वरनं आहे का कुठं, नाही. एफ, जी, एच, एच वरनं नाही. जे, के, एल, एम, एन, ओ, बघा एल, एम, एन, ओ हे 2 नंबरला येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर पी, बघा ओ नंतर काय येतं, पी नंतर काय, क्यू, आर, एस म्हणजेच च्या. हे सोपं आहे. 12 कडे 2 मिनिटात लिहून काढायची आणि ह्या पद्धतीने लगेच त्याला सोडवायचं, म्हणजे हा तुमचा 1 मार्क तिथं भेटून जाईल. बघा ही एक पद्धत आहे. आता दुसरी पद्धत बघा बघा ऑनर, ह्युमॅनिटी, हंबल आणि हिंडर. कॉमन शब्द आहे एच, 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 एच. आता तुम्हाला काय करायचं की ह्याच्या नंतरचा शब्द काय, एच नंतरचा शब्द काय आहे. बघा एच नंतर काय होईल, ए, एच नंतर काय येईल परत बी. बघा ही एबीसीडी ह्या एच नंतर तुम्हाला हे करायची. जसे की बघा मी इथं तुम्हाला एच 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 एच, बघा तुम्हाला लगेच उत्तर सापडेल. बघ आता एच ओ, एच यू, एच यू, एच आय. पहिलं काय ते बघा, एच आय येणार का एच यू येणार का एच यू का एच ओ. पहिल्यांदा काय येणार, एच आय. काय भेटलं का उत्तर लगेच. नंतर काय आहे, एच आय नंतर ओ आहे का, आहे. बघा काय ओ, हे झालं पहिलं एच ओ. त्याच्यानंतर काय, एच ओ नंतर काय, एच यू. आता ह्याच्यामध्ये पण बघा इथं काय आलंय, एच यू एम, इथं काय आलंय एच यू एम. आता ह्या दोन्हीमध्ये पहिलं काय बघायचं, ह्या एम नंतर काय आलंय ए, ह्या एम नंतर काय आले बी. मग आता ह्याच्यामध्ये एच यू एम ए, बघा एच यू नंतर एम ए परत एबीसी, हे काय 3 नंबरला. आणि एच यू एम, बघा एच यू एम ए नंतर बी, नंतर बी आलं हे की नाही. म्हणजे बघा एच यू एम ए नंतर काय येणार बी, म्हणजे इथं पण तुम्हाला एबीसीडी फॉलो करायची. लक्षात, म्हणजे हे झालं तुमचं 4 नंबर. बघा ह्या 2च ट्रिक्स होत्या, समजून घ्या, ह्याचा अभ्यास करा. लेक्चर हे 2-3 वेळेस पहा आणि फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.